शुभविवाह या मालिकेच्या 19 जानेवारीच्या भागामध्ये सगळीकडे आग पसरलेली असते. त्यातूनच आकाश आता आतमध्ये येतो आणि भूमीला वाचवतो. भूमीला वाचवून तो बाहेर घेऊन तिला चाललेला असतो. त्याच वेळेला आतून आता सोमेश आवाज देतो, वाचवा, कुणीतरी मला वाचवा. मग आकाश आपल्या जीवाची पर्वा न करता सोमेशला वाचवण्यासाठी आगीमध्ये येतो. पुन्हा एकदा आगीत येऊन तो सोमेशला वाचवण्यासाठी त्याच्या अंगावरती पडलेली रॅक ती आता बाजूला करतो आणि सोमेशचा जीवसुद्धा वाचवतो. ज्या सोमेशने भूमीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला होता त्या सोमेशला आकाशने वाचवून माणुसकीचं उत्तम उदाहरण दिलेलं असतं. मग सोमेशला वाचवून तो आता बाहेर घेऊन येतो. आकाश, भूमी, सोमेश तिघजणं आगीमधून सुखरूप बाहेर पडतात. बाहेर आल्यावरती थोड्या वेळासाठी सोमेश आकाशच्या समोर उभा राहतो. काय बोलावं, काय करावं सोमेशला काही कळत नसतं. आपली चूक लक्षात आलेली असते. आपल्यामुळे भूमीला झालेला त्रास, आपल्यामुळे आकाशला झालेला त्रास हे सगळं समजल्यावरती सोमेश फक्त हात जोडून उभा असतो. बाकी काहीही न बोलता निस्तब्धपणे आपला जीव वाचवण्यासाठी, त्याचप्रमाणे भूमीला त्रास दिल्यासाठी हात जोडून तो निस्तब्धपणे उभा राहतो आणि माफी मागतो आणि तशीच मान खाली घालून तो निघून जातो. सोमेश निघून गेल्यावरती इकडे आकाश भूमीकडे पाहतो. सायकल राणी, तुला काही झालं नाही ना? यावरती भूमी सांगते, आकाश, तू जर आला नसतास तर माझं काय झालं असतं? खरंच तू वेळेवरती आलास म्हणून मी सुखरूप वाचले. याच्यावरती आकाश म्हणतो, असं कसं? मी आलो नसतो असं झालं असतं का सायकल राणी? मी तुझ्यासाठी नेहमी जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे येणार. पण तू मला एक प्रॉमिस कर की तू मला सोडून कधीच कुठे जाणार नाहीस. यावरती भूमी सांगते, नाही आकाश, मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. यावरती आकाश म्हणतो, पिंकी प्रॉमिस? भूमी सांगते, हो आकाश, पिंकी प्रॉमिस. आणि तुला सोडून मी कुठे जाणार आहे? आकाश म्हणतो, आणि मी सुद्धा तुला सोडून कुठेही जाणार नाही, कारण आपण दोघं एकमेकांचे नवरा बायको आहोत. असं म्हणत आकाश आता भूमीकडून प्रॉमिस घेतो आणि दोघं जण घरी निघतात. आकाश सांगतो, अजूनही तुझं बड्डे सरप्राईज बाकी आहे ना? भूमी म्हणते, आता काय आकाश, आणि तू इथे पोहोचलास तरी कसा? आकाश म्हणतो, कारण तुला सरप्राईज देण्यासाठीच मी इथे पोहोचलो होतो. तर मागच्या बाजूने आग लागल्याचं दृश्य दिसलं म्हणून मी आलो. आता घरी चल, खूप उशीर झालाय की नाही? असं म्हणत आकाश भूमीला घेऊन आता सायकलवरती आपल्या घरी घेऊन येतो. दोघं जण छानपैकी आनंदामध्ये बड्डेचं सेलिब्रेट करत घरी येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता भूमी सांगत असते, आकाश चल, आपल्याला ऑफिसला निघायला उशीर होतोय. तुझा रुमाल कुठे आहे? मला कुठे दिसत नाहीये. आकाश म्हणतो, सायकल राणी, माझा रुमाल कुठे आहे हे तूच शोध, कारण मला माझा रुमाल कुठे दिसतच नाहीये. माझं वेगळं काहीतरी काम चाललंय. भूमी सांगते, आकाश तुझं काय काम चाललंय? बघू दे बरं मला. आकाश म्हणतो, हे बघ, हे क्लिप बघ सायकल राणी. भूमी म्हणते, हे तर क्लिप काय करायचे आहेत? यावरती आकाश म्हणतो, काम करताना तुझे केस डोळ्यावरती येतात ना, त्यासाठी छानपैकी क्लिप लावून काम कर. यावरती भूमी सांगते, खरंच माझा नवरा किती हुशार आहे, पण आत्ता उशीर होईल, चल लवकर डबा घे. आणि काल तुझा भाजीचा डबा खाल्लेलाच नव्हता. आकाश म्हणतो, काल मी पोळी पाण्यासोबत खाल्ली, कारण मला माझा भाजीचा डबा उघडलाच नाही. भूमी म्हणते, काय बोलतोयस तू? असं करून चालणार नाही. पोळी कोणी पाण्यासोबत खातं का? तुला पोळी भाजीच खायला पाहिजे, डबा नीट उघडायचा हां. यावरती आकाश म्हणतो, ए सायकल राणी, नवऱ्याला असं ओरडायचं नसतं, नवऱ्याचे लाड करायचे असतात. भूमी म्हणते, अच्छा, नवऱ्याचे लाड करायचे का? असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असताना तिकडे अक्का येतात. अक्का खूप रागात असतात. अक्कांचा राग बघून भूमी म्हणते, अक्का काय झालंय? अक्का म्हणतात, चालले का दोघं जण नवरा बायको ऑफिसला? भूमी सांगते, हो अक्का, आम्ही दोघं जण ऑफिसला चाललोय. इथे आकाशला मुकादमांच्या इथे सोडून मी माझ्या इनामदार कंपनीत चालले. अक्का म्हणतात, बरोबर आहे, तुम्हाला फक्त काम 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 करायचं. जगाचं भान तुम्हाला दोघांना आहे कुठे? जगामध्ये काय चाललंय, कुठे काय चाललंय, बाजूबाजूला काय चाललंय, या सगळ्याचं ज्ञान नाही आहे. भूमी सांगते, अक्का मी काय केलं? अक्का म्हणतात, तू तर गप्पच बस, एक शब्द बोलू नकोस. आकाश म्हणतो, मी बोलू का? अक्का म्हणतात, तू पण बोलू नकोस. आकाश म्हणतो, सायकल राणी बोलायला नको, मी बोलायला नको, मग अक्का तू तरी बोल, नक्की काय झालंय, नक्की काय चुकलंय ते? यावरती अक्का म्हणतात, चला सांगते, चला माझ्या खोलीवरती या, तुमचं काय चुकलंय, तुम्ही काय केलं हे सांगते. असं म्हटल्यावरती आकाश आणि भूमी थोडेसे गडबडतात. नक्की अक्कांना काय सांगायचं आहे, त्यांना आपल्याला काय दाखवायचं आहे हे दोघांनाही कळत नसतं. अक्का दोघांना आपल्या घरी घेऊन जातात. इकडे दुष्यंत नेहमीप्रमाणे भूमीवरती वॉच ठेवून असतो आणि विचार करतो, ह्या अक्कांच्या मनामध्ये काय चाललं आहे. एकतर या अक्का, नाहीतर हा आकाश. दोघंही त्या भूमीच्या मागे नुसते लागलेलेच असतात. तिला कधी एकटं सोडत नाहीत, तिला कधी एकटीला राहूच देत नाहीत. यांचं काय चाललंय मला खरंच काही कळत नाहीये, पण मला काहीतरी करायला पाहिजे. आणि लगेचच तो आता फोन करून
त्याच्या माणसाला विचारतो, काय रे, त्या रात्रशाळेची चावी कुणाकडे आहे? ती चावी लवकरात लवकर मला आणून दे. आणि त्याला फोनवरती बऱ्याच मोठ्या सूचना देतो. काहीतरी प्लॅन असतो दुष्यंतचा, तो वर्कआउट करण्यासाठी त्याला रात्रशाळेची खोली हवी असते. त्याच वेळेला इकडे अभिजित इनामदारांच्या कंपनीत येतो. कंपनीत आल्यावरती मला इनामदार सरांना भेटायचं आहे म्हणून रिसेप्शनवरती भांडणं करत बसतो. रिसेप्शन म्हणतात, तुम्हाला सांगितलं ना, आमच्या इनामदार सरांनी कोणालाही भेटायला नकार दिलाय. यावरती लगेचच अभिजित म्हणतो, असं ते करू शकत नाही, आमच्यासोबत त्यांचं करोडोंचं कॉन्ट्रॅक्ट आहे. अचानकपणे एका फोनवरती कॉन्ट्रॅक्ट रद्द करून ते आमच्याशी भेटण्याचं टाळतायत, हे काही बरोबर नाही आहे. आमची त्यांच्यासोबत डील आहे, एथिकली हे योग्य नाही आहे. मला आत्ताच्या आत्ता इनामदार सरांना भेटायचं आहे म्हणजे भेटायचंच. असं म्हणत रागारागात अभिजित आता त्या रिसेप्शन्सवरती चिडलेला असतो. तितक्यात तिथे इनामदार सर येतात आणि म्हणतात, चोर तो चोर, वरती शिरजोर, आवाज वाढव. आमच्या अंगावरती ओरडायला लाज नाही का वाटत? अभिजित म्हणतो, असं कसं, तुम्ही डायरेक्ट आमच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करताय. यावरती इनामदार सर म्हणतात, तो विश्वास आहे, विश्वास एकदा गेला ना की तो विश्वास पुन्हा येत नाही. तुम्ही आमच्या कंपनीसोबत विश्वासघात केलाय. अभिजित म्हणतो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. यावरती इनामदार म्हणतात, गैरसमज झाला नाही आहे, अक्कल आली आम्हाला. नाहीतर तुमच्या कंपनीने पाठवलेला बॉक्सेसचा माल न बघता आम्ही ज्या वेळेला मुंबईच्या कंपनीला पाठवला असता तर आमच्या कंपनीवरती फ्रॉडची केस आली असती. तुमच्यामुळे आम्ही अडकलो असतो. ते आमच्या एका समजूतदार एम्प्लॉईने ते माल बघितला आणि त्यामुळे तुमचा फ्रॉड उघडकीला आलं आणि आम्ही या सगळ्यापासून वाचलो. यावरती अभिजित म्हणतो, कोण आहेत त्या एम्प्लॉई, म्हणजे त्यांचं नाव समजू शकेल का? यावरती इनामदार सर म्हणतात, वेडे समजतं का आम्हाला की तुम्ही निरागस आहात की त्या एम्प्लॉईचं तुम्हाला नाव सांगायला? अभिजित म्हणतो, नाही, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणून मला तुम्हाला एवढंच विचारायचं होतं की त्या एम्प्लॉईला आम्ही समजावून सांगू. यावर इनामदार म्हणतात, हे बघा, त्या एम्प्लॉईला समजवण्याचं कारणच नाही आहे, कारण मी स्वतः नंतर सगळे बॉक्स चेक केलेले आहेत, सगळा माल फॉल्टी आहे, हे मी स्वतः चेक केले. त्यामुळे त्या एम्प्लॉईला समजवण्याचा काही प्रश्न नाही. आमचा गैरसमज नाही तर समज झालेला आहे की तुमचा सगळा माल फ्रॉड आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुमच्या कंपनीसोबतचं डील कॅन्सल करून सगळे तुमचे बॉक्स मी तुमच्याकडे परत पाठवलेत आणि यापुढे असं काही करण्यात आलं तर तुम्हाला कोर्टामध्ये पण खेचण्यात येईल. असं म्हणत इनामदार सर अभिजितचं काहीही न ऐकता त्याला आता तिकडून हकलवून लावतात. त्याच वेळेला इनामदार सर आपल्या केबिनमध्ये निघून गेल्यावरती रिसेप्शनवर बसलेल्या मुलीला एक माणूस भेटायला येतो आणि म्हणतो, आपल्या कंपनीत 4 एम्प्लॉई नवीन आलेत ना आत्ता, त्यांची हे सगळं ॲड्रेस, त्यांचं नाव आहे, म्हणजे त्यांचं पहिल्यांदा पेमेंट निघेल ना, तर हे सगळं तू नोंद करून ठेव. अभिजित हे ऐकतो आणि तो माणूस गेल्यावरती तो रिसेप्शनवरती येतो आणि त्या मुलीला म्हणतो, तुम्हाला जितका पगार आहे तितक्या पगाराच्या 10 पट पैसे मी आत्ता कॅश म्हणून देईन, जस्ट मला ही फाईल बघू दे. यावरती मुलगी म्हणते, नाही, आम्ही आमच्या कंपनीमध्ये फ्रॉड काही करत नाही, पैशासाठी अशी नाटकं करत नाही. यावरती अभिजित म्हणतो, 10 पट पैसे किंवा तुम्ही मागाल तेवढे पैसे आत्ता तुमच्या समोर हजर करेल, फक्त मला फाईल बघायची आहे. पण ती मुलगी काही तयार होत नाही. अभिजित म्हणतो, हे बघा, तुम्ही तुमचं स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेताय. ती मुलगी सांगते, आम्ही आमच्या कंपनीसोबत प्रामाणिक असतो. पण अभिजित त्या मुलीच्या डोळ्यामध्ये लालसा बघतो आणि आता तिला ऑफर देण्याचं ठरवतो. तोपर्यंत इकडे आता अक्कांना आकाश म्हणत असतो, अक्का बोला ना, का इथे आम्हाला बोलवलं? अक्का म्हणतात, तुला सांगितलं ना बोलू नकोस, तुम्हाला काय चाललंय माहीत नाही आहे. असं म्हणत अक्कांनी आता मात्र भूमी आणि आकाश यांची पहिली संक्रांत साजरी करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यांनी संक्रांतीची सगळी तयारी करून ठेवलेली असते. भूमी आणि आकाश ते पाहतात, दोघांच्याही डोळ्यात अश्रू येतं. पहिली संक्रांत अशी ही बाहेर साजरी होणार, कोण साजरी करणार पहिली संक्रांत? म्हणून अक्कांनी भूमी आणि आकाश यांची पहिली संक्रांत साजरी करण्यासाठी काळे कपडे आणलेले असतात, हलव्याचे दागिने आणलेले असतात आणि दोघांची ही पहिली संक्रांत थाटामाटात साजर करण्याचा आता विचार केलेला असतो. भूमी आकाश खूप खुश असतात. भूमी सुगडं पुसते आणि आता काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून अक्कांचा आशीर्वाद पण घेते. अक्का म्हणतात, सुखी राहा, दोघं एकमेकांच्या सोबत असंच राहा, दोघांचं एकमेकांवरील प्रेम तुमचं कायम राहू दे. असं म्हणत दोघांना आशीर्वाद देत अक्कांनी आता दोघांची संक्रांतीचं धूमधडाक्यात सेलिब्रेशन केलेलं असतं. भूमी आकाश एकमेकांकडे पाहतात. त्याच वेळेला अभिजितला त्या मुलीने ती फाईल दिलेली असते आणि भूमी देसाई ही इथे काम करते म्हटल्यावरती ही आपली
हीच भूमी असं सांगण्यासाठी अभिजितने आता रागिणीला कॉल करत, आई तुझा अंदाज खरा ठरला, ती भूमीच आहे. यावरती रागिणी म्हणते, लवकरात लवकर आपल्याला पुढचं पाऊल उचलायला पाहिजे. अभिजित म्हणतो, एवढंच नाही तर तिचा ॲड्रेस पण मला मिळालाय. ॲड्रेसमुळे आता तिच्यापर्यंत पोहोचणं सोपं जाईल. असं म्हणत त्या ॲड्रेसच्या दिशेने आता अभिजित गेल्यावरती इकडे भूमी आणि आकाश तयार होऊन ऑफिसला निघालेले असतात आणि त्याच वेळेला अभिजित समोर येतो. अभिजित आपल्या कारमध्ये काहीतरी ठेवत असतो. भूमी आणि आकाशचं लक्ष नसतं. आता अभिजित भूमी आकाशला पाहणार का आणि भूमीला आता अभिजित दिसणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.